राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। बारामतीमध्ये देखील नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेले कार्यकर्ते हे जोराने कामाला लागलेले आहेत। मात्र बारामती नगर परिषद मध्ये नगर अध्यक्षपदासाठी ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व द्यावे अशा मागणीसाठी ओबीसी समाज आता ही एकवटला आहे। त्यातील काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल तुम्ही? बारामतीमध्ये 50%हून अधिक जास्त ओबीसी समाज आहे, मात्र आतापर्यंत ओबीसी समाजाला डावलण्यात आलंय। या तरी निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळेल असं तुम्हाला वाटतं का? बारामतीचं राजकारण खऱ्या अर्थाने काही एका कुटुंबाने त्याबरोबर जोडून काही लोकांबरोबर फिरत राहिलेलं आहे। आपण मागची निवडणूक पाहिली तर मागच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचं इथं आरक्षण पडलं होतं, परंतु तिथं सुद्धा पौर्णिमा तावरेंना त्यांना उमेदवारी देऊन कुठेतरी ओबीसीला डावललंच होतं। त्यानंतर 9 वर्षात निवडणूकच झाली नाही। आता निवडणूक होती त्यावेळेस सर्वसाधारण पदासाठी इथलं नगराध्यक्ष पद आहे, परंतु वास्तविक पाहता बारामती शहरामध्ये वाढतंय, विकास होतोय, सगळ्या गोष्टी जरी असल्या तर इथली माणसं ही ओबीसी समाजाची जास्तीची आहे। कारण जवळजवळ 50,000 मतदान हे ओबीसी समाजाचं आहे, मागासवर्गीय समाजाचं 25,000 आहे, मुस्लिम समाज 12,000 आहे आणि तुमचा मराठा समाजाचं 16 ते 17,000 मतदान आहे, ब्राह्मण जैन समाजाचे 7-8 असे 1,08,000 मतदान आहे। म्हणजे 70-75% लोकसंख्या ही एससी ओबीसीची आहे। अशा परिस्थितीमध्ये ओपन कॅटेगरी ही सगळ्यासाठी ओपन असते, त्यामुळं ओबीसी समाजातल्या माणसाला तिथं ओपन कॅटेगरीतनं लढवता येत नाही अशी परिस्थिती नाही, त्याला लढवू शकतो। म्हणून बारामतीचं जर वातावरण बघितलं तर बारामतीचे खासदार शरदचंद्रजी पवार कुटुंबातले आणि ते मराठा समाजातून येतात। सुप्रिया सुळे ह्या सुद्धा मराठा समाजातून आणि खासदार आहे। सुनेत्रा पवार मराठा समाजातून पवार कुटुंबातून येतात, अजित पवार त्यांच्याच कुटुंबातनं, रोहित पवार त्यांच्याच कुटुंबातनं, योगेंद्र पवार, पार्थ पवार, आता आपण प्रकरण बघतोय, जय पवार असेल, नंदा पवार असेल, सगळे शर्मिला पवार, एवढी मोठी फॅक्टरी पवार कुटुंबाची, आणि फॅक्टरी कधी संपणार हा खऱ्या अर्थाने बारामतीसाठी प्रश्न पडलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना आता कारखान्यात सुद्धा बघा तुम्ही, माळेगावचा कारखाना तिथं अजितदादांना तिथं देवकाते कोकरी कोणी दिसलेलं नाही, जगताप दिसला नाही, देवकाते कोकरी कधी चेअरमन व्हावं असं वाटलं नाही, तिथं स्वतः चेअरमन झालेले आहेत। भवाननगर मध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो पाहिलं जाचकांना त्यांना बरोबर घेऊन त्यांनाही सुद्धा चेअरमन मराठा समाजातूनच केलेले, राजवर्धन शिंदे असतील त्यांनाही मराठा समाजातनं त्यांनाही तिथे चेअरमन केले। बारामती सहकारी बँक ही बारामतीतली मोठी बँक आहे, इथली डेव्हलप होणारी बँक आहे, तिथं सुद्धा सचिन सातव मराठा समाजातूनच येतात। तिथं सुद्धा आर्थिक परिस्थिती बघितली वाटपाची तर 162 कोटी अण्णासाहेब पाटील महामंडळाला वाटले जातात आणि ओबीसी समाजाला 44,000 वाटले जातात। त्यामुळे ही तफावत बघता, इथली आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि इथली एकंदरीत परिस्थिती बघता इथलं पवार कुटुंबाचा विकास, काही मराठा समाजाचा विकास, त्याच्या पलीकडे पवारांना जायचं नाही अशी परिस्थिती दिसते, इथल्या नेतृत्वाची अशी परिस्थिती दिसते। त्यामुळे ओबीसी समाजावर यांचा विश्वास नाही अशी परिस्थिती आपण गेले अनेक वर्षे पाहतोय। त्यामुळे इथल्या समाजामध्ये ओबीसी समाजात, एससी समाजात प्रचंड नाराजी आहे, तीव्रता आहे आणि द्वेष, त्यांच्याबद्दल राग निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून मला खात्री आहे की या वेळेस नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये जसं आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं की नगराध्यक्षाचं पद घेतला खऱ्या अर्थाने इथलं नेतृत्व ओपन असल्या ठिकाणी ओबीसी देणार का हा खऱ्या अर्थाने बारामतीसाठी आणि महाराष्ट्रासाठी प्रश्न आहे। त्यामुळं जातीवादाच्या पुढे जाणार का, कारण की आपण इथलं नेतृत्व नेहमी म्हणत असतं आम्ही जातीवादी नाही, परंतु कृती मात्र 100% जातीवादी आहे। शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं, कृती मात्र व्यक्तिगत परिवाराचा विकास आणि काही समाजात ठराविक समाजाचा विकास हेच राहिलेला आहे। त्यामुळे इथल्या मनात शंका निर्माण झालेली आहे, त्याला उत्तर येणाऱ्या काळात आपल्याला समाज देईल अशी परिस्थिती आहे। तुम्ही काय सांगाल? अनेक वेळा ओबीसी समाजाला डावललंय, यावेळी ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल का? नक्कीच आम्हाला आशा आहे की माननीय अजितदादा पवार साहेब ओबीसीचा विचार नक्कीच करतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बारामती शहराचा विकास हा थांबलेला नाही। गेली 9 वर्षांनी ही इलेक्शन होत आहे, पण तरी सुद्धा बारामतीच्या कुठल्याही प्रकारचं विकास हा थांबलेला नाही। पवार फॅमिलीच्या माध्यमातून हा विकास चालूच आहे। बारामती शहराला एक रोल मॉडेल म्हणून समजलं जातं, देशात सुद्धा ते सगळीकडे सांगितलं जातं आणि त्याचप्रमाणे मी एक स्वतः ओबीसी आहे, ते माझी भूमिका हीच राहील की दादांनी सुद्धा यावेळेस ओबीसी नेतृत्वाला किंवा एक ओबीसी चेहरा म्हणून कुठेतरी संधी मिळावी अशी मी दादांकडे अपेक्षा करतो। नुकत्याच आता या ठिकाणी काही ठिकाणी कारखान्याच्या निवडणुका झाल्या, यामध्ये ओबीसी समाजाला जाणीवपूर्वक डावलण्यात आलंय, मात्र आता नगराध्यक्ष पदासाठी बारामतीमध्ये ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व संधी मिळेल का? आमची मागणी अशी आहे की बारामती आता जी नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे किंवा इतर प्रभागामधल्या ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये ओबीसीला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, कारण ओबीसी हा सुद्धा ओपन मध्ये येतो। कारण ओबीसी ज्यावेळेस 50 ओबीसीला जेवढं आरक्षण आहे त्यानंतर जी काही जो घटक येतो तो ओपन मध्ये येतो, तर
माझी सर्वच पक्षांना म्हणजे भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा शिवसेना असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, यांना माझी प्रमुख मागणी अशी आमची आहे की ओबीसीला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. कारण आम्ही राजकारण, बारामती तालुक्याचं राजकारण जर बघितलं तर एका विशिष्ट समाजाला तिथं प्रतिनिधित्व दिलं जाते. हे कुठेतरी चुकीचं आहे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी बाकीदारी. बारामती शहरामध्ये जवळपास 50% वरती ओबीसी मतदार आहे. तर ओबीसीला प्राधान्य दिलं पाहिजे ही अशी आमची प्रमुख मागणी आहे. तुम्ही काय सांगा, जर समजा या ठिकाणी ओबीसीला प्रतिनिधित्व नाही दिलं तर काय परिणाम होतील? एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहिली गेल्या वर्षभर आपण जर पाहतोय की ओबीसीवर कशा प्रकारचा अन्याय केला जातो किंवा ओबीसी संघर्ष कसा पेटलेला आहे, दोन समाजात कसा, याला कुठेतरी तिलांजली देण्याचा विचार दादांनी करावा. आणि माझी दादांना विनंती की त्यांनी ओबीसी नेतृत्वात बारामती नगरपालिकेला विचार करावा. तमाम ओबीसी दादांचं अगदी दादांच्या पाठीशी उभे राहील, त्यांनी तिकीट द्यावं ओबीसी उमेदवाराला नगरपालिकेला. त्याला आमचा संपूर्ण ओबीसी समाजाचा पाठिंबा असेल. तुम्ही काय सांगाल, ओबीसी समाजाला जर बारामतीमध्ये प्रतिनिधित्व नाही दिलं तर याचा आगामी याच्यात काय परिणाम होतो? मुळामध्ये बारामती नगरपालिका हद्दीमध्ये जो मतदार आहे तो ओबीसी बहुलच आहे. त्यामध्ये माळी समाज असेल, एससी असतील, मायक्रो ओबीसी असेल, गुजर मारवाडी जैन समाज असेल, बऱ्यापैकी या लोकांना पूर्वी प्रतिनिधित्व मिळायचं. परंतु आता काय झालं, या कुटुंबाची एकाधिकारशाही, पवार कुटुंबांची एकाधिकारशाही बारामतीमध्ये, आणि त्यामुळं निश्चितपणे एक सुप्त मतदार आहे की महाराष्ट्रातले जे बिघडलेली जातीय समीकरण आहे त्यामुळे निश्चितपणे इथला मतदार हा या वेगळ्या भूमिकेत आहे की त्याची अपेक्षा आहे की या ठिकाणी ओबीसी बहुल मतदार असताना सुद्धा त्या ठिकाणी आपल्या माणसाला प्रतिनिधित्व मिळत नाही. म्हणून त्यावेळेस मात्र निश्चितपणे त्या भूमिकेत मतदार आहे. आणि जर काही ओबीसी नेत्यांनी या ठिकाणी भूमिका लक्ष घातलं, भूमिका मांडली तर निश्चितपणे या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार हा जनरल पदातूनच उभा राहू शकतो आणि निश्चितपणे त्यांना लोकांचा प्रतिसाद असेल हे निश्चित आहे. नक्कीच या ठिकाणी ओबीसी समाजाला बारामती नगर परिषद मध्ये नगराध्यक्ष पदासाठी संधी द्यावी अशी मागणी होत आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार ही संधी कोणाला देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मंगेश केसरे, साम टीव्ही न्यूज, बारामती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.